हवामान खात्याने अवकाळी पावसाचा इशारा दिल्यानंतर देशी शिरवाडे परिसरातील शेलबारी भागात मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले, तर गारपीट झाल्याने कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे। हा अवकाळी पाऊस बुधवारी दुपारी 3 ते 5 वाजेच्या दरम्यान झाला असून जवळपास 2 तासापेक्षा अधिक हा पाऊस सुरू होता। पावसाचा फटका बसल्याने कांदा पीक पूर्णपणे जमीनदोस्त झाले आहे, तर पावसामुळे काही काळ वीज पुरवठा देखील खंडित झाला होता। वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी पिके भुईसपाट झाली असून ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचले होते। अनेक शेतकऱ्यांच्या शेतात काढून ठेवलेला कांदा, गहू आदी पिके झाकताना शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागली। आधीच अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्यांना आता अवकाळी पावसाने पुन्हा अडचणीत आणले आहे। आता तरी शासनाने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढावे व झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता केली जात आहे। ब्युरो रिपोर्ट, एक्सप्रेस न्यूज मराठी, पिंपळनेर।